नमस्कार. सुरेखास किचनमध्ये आज काय बनवत आहे तर आज बनवणार आहे मी क्लब कचोरी. उडदाची एक मोठी वाटी डाळ मी रात्रभर पाण्यात भिजवलेली आहे. जर तुम्हाला रात्री भिजवणं शक्य झालं नाही तर तुम्ही सकाळी 4 तासासाठी भिजवल्यावर तुम्ही पुरी बनवू शकता. तर या उडदाच्या डाळीमध्ये मी 1 इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 4 ते 5 हिरवी मिरच्या टाकून ह्याचं वाटण केलेलं आहे. वाटण कितपत जाड केलेले आहे तर जास्त जाड पण नाही आणि किंवा बारीक सुद्धा नाही, तर आपल्याला इतपतच वाटून घ्यायचे. याची एकदम पेस्ट पण करायची नाही, जास्त पातळ करायचं नाही, जाडसरच ठेवायचे. कचोरीसाठी आपण पीठ मळून घेऊयात. तर इथे मी 2 वाटी मैद्याचे पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला पुऱ्या किती बनवायच्या आहेत त्यासाठी तुम्हाला भांडं ठरवायचं आहे आणि 1 वाटी रवा घ्यायचा आहे. ज्या वाटीत रवा घेतलेला आहे ती वाटी छोटी आहे, जास्त मोठी वाटी घ्यायची नाही. 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालूयात आणि क्लब कचोरीसाठी जे आपण वाटण तयार केलेलं आहे उडद डाळीचं, तर ते घालून आपल्याला मिक्स करायचं आहे. मिक्स केल्याच्या नंतर ह्या पिठाला आपण मीठ आणि तेल वापरलेलं आहे ना, तर ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे पिठामध्ये, की कणाकणांना तेल आणि मीठ लागलं पाहिजे, त्याने चव चांगली उतरते. त्याचबरोबर आता हे आपण वाटण घालूयात आणि पाणी न टाकताच शक्यतो पहिलं मिक्स करायचं. जर पाण्याची आपल्याला गरज वाटत असेल तर वरनं पाणी घालायचं, नाहीतर पाण्याची गरज नाही. तशी गरज पडणार आहे थोडीशी, पण जास्त एकदम घालायचं नाही. थोडं थोडं पाणी करून पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळते वेळेस एकदम पाणी घालायचं नाही. एकदम पाणी घातल्याच्या नंतर अंदाज चुकत असतो, म्हणून थोडं थोडं करून पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. तर इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आणि अर्धा तास मुरण्यासाठी बाउलमध्ये ठेवलेलं आहे. अर्धा तास पूर्ण झालेला आहे. तर पीठ पाहूयात आपण किती मस्त भिजलेलं आहे, एकदम सॉफ्ट झालेलं आहे. आणि पुरीसाठी शक्यतो असं घट्ट टाईट पीठ ठेवायचं आणि उडीद डाळ असल्यामुळे बघा त्याला किती टाईटपणा आला आहे. थोडंसं आपलं पीठ पोळपाटावरती थोडंसं चोळून घ्यायचं, म्हणजे पिठाचा गोळा मऊ होईल आणि पुरी लाटण्यास मदत होईल. तर असेच आपण आता छोटे छोटे गोळे करून घेऊयात. आणि घट्टसर पीठ झालेलं आहे की योग्य प्रमाणामध्ये आपलं पीठ झालेलं आहे की पुरी लाटण्याला चिटकत नाही, व्यवस्थित पुरी लाटल्या जाते. ह्या पद्धतीने छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात. जास्त मोठा गोळा घ्यायचा नाही. आता मी किती छोटा गोळा घेतला आहे इतक्याच करायच्या, एकदम मोठ्या पुऱ्या करायच्या नाहीत. पहा एवढी पुरी लाटून घ्यायची. इतकी पातळ पण नाही आणि जाड पण नाही, अगदी पाहिजे तितकीच आहे आपल्याला. आणि छोटीशीच पुरी छान दिसते, मोठ्या पुऱ्या करायच्या नाही. तर अशाच आपण एक एक करून संपूर्ण पिठाच्या पुऱ्या तयार करून घेऊयात. आणि क्लब कचोरीच्या पुऱ्या खूप झटपट लाटल्या जातात, कारण ह्यात उडदाची डाळ असल्यामुळं जास्त वेळ लागत नाही, फास्ट होतात. अगदी 5 मिनिटामध्ये म्हणलं तरी आपल्या पुऱ्या सगळ्या लाटून होतील. तर ह्या पद्धतीने मी इतक्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. तर किती वेळ लागलेला आहे मला, जवळजवळ 5 ते 6 मिनिटामध्ये इतक्या पुऱ्या मी लाटलेल्या आहेत. सोपी पद्धत आहे, करून बघा. अजूनही तुम्ही व्हिडिओला जर लाईक केला नसेल, सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तेल गरम केलं होतं मी एका बाजूला. तर आता आपण पुऱ्या तळून घेऊयात. तर पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि त्यासोबतच बटाट्याची भाजीसुद्धा केलेली आहे आणि त्यात शेव घालायची, म्हणजे क्लब कचोरी आपली तयार. क्लब कचोरीची पुरी एकदम फुगलेलीच असते. तुम्ही दिवसभर ठेवा किंवा 2 दिवसासाठी जरी तुम्ही ठेवाल तर ती फुगलेलीच असते आणि तेलसुद्धा त्या पुरीला जास्त शोषून घेत नाही. एकदम आपल्या पुऱ्या कोरड्या खरखरीत राहू शकतात. ही कचोरी तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.